नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय राजपूत, आदामा इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी. मित्र आज आपण सरांच्या शेतामध्ये आलो होतो. आपण सरांना त्यांच्या राजम्यामध्ये अपटन आपलं जे तणनाशक आहे आदामाचं, याचा आपण त्यांना प्रतिपंप 50 ml चा डेमो त्यांना दिला होता. तर आता आपण त्यांच्या शेतामध्ये आला असता आपण त्यांच्याकडून त्याचे रिझल्ट जाणून घेऊया की त्यांना त्याचे रिझल्ट कसे काय आलेत. तर सर तुमचं नाव सांगा एकदा आणि रिझल्ट सांगा तुम्हाला कसे काय आलेले आहेत. बघा मित्रांनो, माझं नाव शैलेश उबरंडे. माझं साई कृषी केंद्र पांगरी रायपूर या ठिकाणी माझ्या 2 शाखा आहे. आणि अपटर्न जे आदामाचं आहे, की अपटर्नला आम्ही पावसाळ्यामध्ये पेरणीमध्ये आम्हाला साहेबांनी दिलं की सर तुम्ही सोयाबीनमध्ये विडलॉक बरोबर याला द्या. विडलॉक बरोबर आम्ही नवीन असल्यामुळं काही खूप मोठ्या प्रमाणात ते विडलॉक बरोबर दिलं नाही, परंतु ज्या पण शेतकऱ्याला अपटर्न आम्ही दिलं त्या शेतकऱ्याचे रिझल्ट खूप छान आले. मग ते छान कसे आलेत, तर त्यांचं गाजर गवत जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात कव्हर झालं. मग गाजर गवत कव्हर झालं, त्यानंतर सोयाबीनमध्ये आपण 2-3 स्टेजमध्ये याला दिलं. त्यानंतर सेकंडरीमध्ये आता राजमा, आमच्याकडे हरभऱ्याचं उबळीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आम्ही या ठिकाणी पांगरी, केसापूर, शेणखेड, मातला हे जे गावं आहे, या गावामध्ये राजम्याची लागवड खूप झालेली आहे. मग राजम्यामध्ये म्हटलं, सरांनी सांगितलं की राजम्यामध्ये सर तुम्ही आता एक डेमो घेऊन टाका. मग आम्ही राजम्यामध्ये याचा एक डेमो घेतला. तर डेमो अशा ठिकाणी घेतला की ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गाजर गवत, त्याचप्रमाणे चिला हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी दिसतच असेल. हे बघू शकता तुम्ही की किती मोठ्या प्रमाणात गवत होतं चौकडे. मग यामध्ये आपण त्याचा डेमो घेतला आणि तो घेतला 40 ml आणि 50 ml. 40 ml न सुद्धा आम्हाला छान रिझल्ट आले आणि 50 ml न घेतलं त्याचे सुद्धा छान रिझल्ट आले. थोडा ओलावा काही ठिकाणी जमिनीत कमी होता, ते सुद्धा आम्ही त्याला मारलं, तो रिझल्ट एवढे छान आलेत. आणि याचा साईड इफेक्ट जो आहे, आपल्याला वाटलं की राजम्यावरती काय परिणाम होतो त्याचा, तर राजम्यावर कोणत्याच प्रकारचा काहीही परिणाम झाला नाही. अगोदर जेव्हा डेमो घेतला त्यावेळेस मी माझ्या शेतातच यासाठी घेतला की राजम्यावर याचा काही लेबल क्लेम नाही. तर लेबल क्लेम नाही, काही जर प्रॉब्लेम झाला तर आपल्याला शेतकऱ्याला नुकसान भरपाई भरून दिल्यापेक्षा आपण आपल्या शेतात याला घेऊया. आणि ज्या ठिकाणी राजम्यावर हा डेमो घेतलेला आहे, राजमा काही ठिकाणी मोठा आहे उगलेला, काही ठिकाणी उगू राहिला, काही ठिकाणी नेमका जमिनीतून वरती आलाय, पण कोणत्याही याच्यावर कोणताही काही परिणाम झाला नाही. कुठं छोटा मोठा आहे त्याच्यावरही काही परिणाम नाही, मोठ्यावरही काही परिणाम नाही. आणि या शेतामध्ये गवत जर बघायचं असेल आपल्याला, तर हे आपण बघू शकतो की या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात गवत कव्हर झालंय. हे जे गवत आहे यात याला 3 दिवस झाले मारून, हे पूर्णपणे या ठिकाणी कव्हर झालेलं आहे. या ठिकाणी संपूर्ण असं गवत या ठिकाणी कव्हर झालंय. आणि गाजर गवत जे आहे, गाजर गवत बघता तुम्ही काय कसं पूर्ण भाजलेलं आहे गाजर गवत. सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मेलेलं आहे. आणि झाडं हे तुम्ही गाजर गवत बघू शकता की मोठ्या स्टेज मध्ये सुद्धा या गाजर गवतावर हा परिणाम झाला आहे. जे गवत आहे हे गवतावर पण याचा परिणाम झालाय. ओव्हरऑल जर विचार केला तर याचे खूपच छान रिझल्ट आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मार्केटमध्ये अपटर्नच्या स्पर्धेमध्ये विविध प्रोडक्ट या मार्केटमध्ये आहे. तर आम्ही या ठिकाणी आदामाचं अपटर्न सुद्धा वापरलं आणि विविध प्रकारचे आता या ठिकाणी छोटे हे पण आहेत, परंतु यावर सुद्धा काही परिणाम आपल्याला झालेला नाही. त्यामुळे आपल्याला राजम्यामध्ये याला वापरण्यास कोणत्याही प्रकारची काही हरकत नाही. परंतु कोणताही कृषी सेवा केंद्रवाला तुम्हाला लिगली हा सल्ला देणार नाही, कारण याच्यावर लेबल क्लेम नाही. परंतु तुम्ही तुमच्या इच्छेनं सहज सरळ पद्धतीनं याला घेऊ शकता. आणि याला घेतल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या तुमच्या वावरात जर किती मोठ्या प्रमाणात, आता हे बघा या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात गवत आहे, किती मोठ्या प्रमाणात चिला, मोहरी, त्यानंतर तांदूळ कुंद्रा, गाजर गवत संपूर्णपणे नष्ट होणार आहे. त्यामुळे आपण हे प्रोडक्ट वापरायला कोणत्याही प्रकारची काहीही हरकत नाही. याबरोबर विडलॉक सुद्धा आहे, परंतु आम्ही या ठिकाणी विडलॉक घेतलेलं नाही. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण या प्रोडक्टला जर वापरलं तर निश्चित राजमा या पिकामध्ये आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मित्रांनो, आपण सरांकडून त्यांचा मोबाईल नंबर पण जाणून घेऊया. आता बरेच शेतकरी असे की ज्यांना राजम्यामध्ये आज जर माहिती लागली असेल तर सरांचा मोबाईल नंबर सांगायचा. माझा मोबाईल नंबर आहे 98 50 66 48 75. आपल्या राजमा या पिकाबद्दल कुठली अडचण आली तर आपण सरांना कॉल करून निश्चितच विचारू शकता. सर तुम्हाला उत्तम असं मार्गदर्शन देतील. आणि हा जो प्रोडक्ट आहे मार्केटमधील
जे पण तुम्हाला व्यवस्थित स्टँडर्ड दुकान्स आहेत, भरपूर दुकानमध्ये आदामा कंपनीचं हा प्रोडक्ट तुम्हाला उपलब्ध मिळणार आहे. असं नाही की माझ्याकडेच आहे, चौकडा हा उपलब्ध आहे, परंतु अवश्य हा तुम्ही वापरा आणि या ठिकाणी एक निंदाई जी आहे ती वाचवा. धन्यवाद. धन्यवाद. हे बघा रिझल्ट बघू शकता तुम्ही. हे तुमचं गाजर गवत आहे, चिला आहे, तांदूळ कुंद्रा आहे, हे पूर्णपणे खराब झालेलं आहे बघा. आणि याचं एक असं आहे की राजमाला कुठल्याच प्रकारची हानी झालेली नाही आहे. मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरभऱ्यामधलं एक तणनाशक आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. जर नवीन कोणी आपल्या चॅनलला असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.